आपल्याला सागर गोसावी अंबरनाथवरून पुढचा प्रश्न विचारू इच्छितात. सागर, आपला प्रश्न विचारा. हा, माझं नाव सागर गोसावी, अंबरनाथून बोलतोय मी. 23 वर्ष वय आहे माझं. आणि लहानपणापासून माझे हात पाय असे थरथरतात. बर. आणि दबावाच्या वेळेस तर जास्तच थरथरतात. म्हणजे इंटरव्ह्यूला गेलो, एक्झाम असेल, आणि मी T3, T4, TSH ह्या तिन्ही टेस्ट करून पाहिल्या तर त्या नॉर्मल आहेत. बर. मी अशा ॲलोपॅथिक डॉक्टरकडे पण गेलो, पण काही म्हणजे नॉर्मलच सांगितलं त्यांनी. आणि आयुर्वेदिकचा पण इलाज घेऊन पाहिला, पण काही उपयोग झाला नाही. तर होमिओपॅथीला याच्यामध्ये काही उपचार आहे का? आपल्याकडे होमिओपॅथिक तज्ञ आलेले आहेत. सागर, सांगितलेलं त्यांनी महत्वाचा भाग आहे की त्यांना प्रेशर सिच्युएशन्स मध्ये, म्हणजे पर्टिक्युलरली इंटरव्ह्यू किंवा एक्झामच्या वेळेस त्यांचे हातपाय थरथरतात. ह्याच्या मागे फिजिकल पॉसिबिलिटी अशी आहे की जेव्हा जेव्हा आपण जास्त विचार करतो तेव्हा आपल्या शरीरातलं ॲड्रिनलिन जे असतं, ॲड्रिनलिन नावाचं जे द्रव्य आहे हे जास्त प्रमाणात वाढतं. आणि हे वाढल्यानंतर बऱ्याच मुलांना या ठिकाणी हातपायाला कंप सुटणं किंवा गार घाम येणं किंवा कधीतरी काही मुलांना लूज मोशन्सही होऊ शकतात किंवा इतर प्रकारचेही आपल्याला या ठिकाणी लक्षणं दिसतात. अशा प्रकारची लक्षणं त्याला दिसतात. आणि ऑफकोर्स हा सगळा भाग एन्झायटीचा आहे असं मला वाटतं. डॉक्टर विजयकर, आपण सागर यांना काय मार्गदर्शन करू शकाल यासाठी? त्यांना याच्यावर जरूर उपाय आहे. जसं आपण आताच म्हटलं की न्यूरोट्रान्समिटर्स, एक्सेसिव्ह न्यूरोट्रान्समिटर्स लाईक ॲड्रेनलिन जे सिक्रेट होतात त्याला कंट्रोल करण्याचे एकमेव म्हणजे होमिओपॅथिकच हे आहे, म्हणजे परमनंट. त्याचं कारण काय की आम्ही परत त्याचं कॉन्स्टिट्युशनल काढून त्यांना जर अँझायटी, ज्याला अँझायटी न्यूरोसिस म्हणतात, आणि ते आउट ऑफ कंट्रोल गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट त्यांच्या नर्व्हजवर वगैरे थरथराट वगैरे होतोय. तर आपण त्यांची परत या औषधांनी कॉन्फिडन्स वाढवू शकतो. आणि कॉन्फिडन्स एकदा वाढला तर ऑटोमॅटिकली हे सगळं निघून जाईल. येस, म्हणजे या ठिकाणी होमिओपॅथीचा निश्चितच त्यांना वापर करता येईल, महत्वाचा भाग आहे. आपण पुन्हा एकदा स्त्रियांच्या प्रश्नाकडे येऊया, कारण तुम्ही मुलांवरती आणि स्त्रियांवरती जास्त काम करता असं मगाशी सांगितलं होतं आपण चर्चा करत असताना. स्त्रियांचे प्रॉब्लेम्स मी प्रामुख्याने का सांगतो, कारण बऱ्याचदा अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स हे पुढे येतच नाहीत, कारण त्याला आजार म्हणून ट्रीट कधी केले जातच नाहीत. बऱ्याच स्त्रिया साधारण मध्यम वयात आल्यानंतर ह्या प्रकारच्या अँझायटी, डिप्रेशनला बळी पडतात. आणि त्यामुळे अनेक डिसऑर्डर्स आपल्याला दिसतात या ठिकाणी. कधी कधी ह्या अँझायटी, डिप्रेशनमुळे बऱ्याचदा खाण्याची भूक प्रचंड प्रमाणात वाढते, त्यामुळे वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे होणारे अनेकविध विकार वाढलेले आपल्याला दिसतात. तर मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी, आजार झाल्यानंतर नव्हे पण त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी थोडक्यात अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे औषध, होमिओपॅथीमध्ये काही सल्ला देता येईल का त्यांना की आजार होऊ नये म्हणून? कारण सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या स्टेजेस ज्या ज्या येत असतात त्यावेळेस सर्वसाधारणपणे स्त्रिया अशा प्रकारच्या आजारांना बळी पडण्याची शक्यता किंवा पॉसिबिलिटी ही जास्त असते साधारण मध्यम वयातल्या स्त्रियांना, 35 किंवा 40 नंतरच्या स्त्रियांना. तर त्यांना काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल का की हे आजार होऊच नयेत, तो जो एक एम्प्टीनेस आहे तो येऊच नये, यासाठी आपल्याला काही त्यांना सजेस्ट करता येईल का? हो, नक्कीच. कारण का बघितलं जातं की पुष्कळ वेळा की लेडीज ह्या बेसिकली खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल ज्या लेडीज असतात त्यांना जास्त करून इमोशनल डिप्रेशनचा आजार निर्माण होतो. तर या सेन्सिटिव्ह लेडीज जेव्हा येतात किंवा नवीन लग्न होऊन घरी येतात सुद्धा आणि त्या खूप डिस्टर्ब होतात इमोशनल कारणांमुळे, आणि हळूहळू त्यांना सवय होऊन जाते त्या परिस्थितीची, आणि तशाप्रमाणे मग त्या लठ्ठ होत जातात. कारण का ते माइंड त्यांचं स्ट्रॉंग होत जातं पण आतल्या त्यांचे इमोशन सगळे सप्रेस झालेले असतात. आणि मग अशा बायका सत्संगमध्ये किंवा कुठल्या ठिकाणी जाऊन बॉडी स्ट्रॉंग करायचं, मेंटल स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतात. आणि असं बघतो की मेंटली जेव्हा स्ट्रॉंग होतात ते फिजिकली ते लठ्ठ होतात आणि तेव्हा ते रडायचं थांबून जातात. राईट. आणि अशा वेळेला आपण बघतो की त्यांना त्यांचा बेसिक मेटाबॉलिक रेट एकदम स्लो जातो आणि मग त्यांना थायरॉइड आणि वेगळे नवीन नवीन आजार निर्माण होतात. तर अशा लेडीजमध्ये आम्ही आल्या त्या आमच्याकडे तर आम्ही फुल हिस्ट्री घेतो त्यांचे की त्या कशामुळे एवढ्या लठ्ठ झालेल्या आहेत, काय त्यांना होऊ शकतो, कशामुळे त्यांना डिप्रेशन आहे. ते बेसिकली माइंड स्ट्रॉंग केलेलं असतं त्यांचं, पण आतल्या त्यांना फिजिकली डिझीज वाढलेले असतात. थायरॉइड. त्या प्रश्नाकडे येऊया. एक कारण एक सखी आपल्याला डोंबिवलीवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. आपला प्रश्न विचारा. हा, आपला कार्यक्रमाचा विषय खूप चांगला आहे. मला असं विचारायचं होतं की मानसिक आजार जर वेळच्या उपाय त्याच्यावर झाले नाही तरच त्याच्या पुढे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स होतात का? कारण हल्ली अल्झायमर आणि पार्किन्सनचं प्रमाण वाढलंय. तर यासंबंधी होमिओपॅथी काय मानते, त्याचे उपचार काय आहेत त्याचं? कारण ह्याची जी लक्षणं आहेत ना ती मनोविकारांसारखीच येतात. म्हणजे अल्झायमरचा पेशंट घरात कुठेही काही करतो, बाहेर गेला तर नाव विसरतो, पत्ता विसरतो वगैरे,
आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की टॉर्टोरा या फिजिओलॉजीच्या पुस्तकामध्ये असा एक संदर्भही होता की बायकांना अल्झायमर होण्याची शक्यता पुरुषांच्या दुप्पट असते, तर स्त्री संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्सचं याच्याशी काही रिलेशनशिप आहे का? एक चांगला प्रश्न विचारला त्यांनी. डॉक्टर विजयकर काय सांगता येईल पहिल्यांदा? 100% या जे ओल्ड एज डिझीज आहे त्याचा रिलेशन ह्याच्याबरोबर आहे. मानसिक आजकाल आधुनिक ह्याच्यामध्ये वैद्यकामध्ये सुद्धा किंवा ॲलोपॅथीमध्ये सुद्धा संशोधन होतंय रिसेंटली. माझ्या सुद्धा भाषणात आलेलं आहे की पूर्वीच्या काळी जे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणून जे टर्म व्हायच्या, ज्या काही रोग, ते आता न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर येत आहेत. कारण असं आढळून आलंय की मेंदूमधल्या काही केमिकल चेंजेसमुळे हे घडत असतं. हे अतिशय म्हणजे हे पुराव्याने सिद्ध झालेले आहेत अशा गोष्टी. तर आपलं काय मत आहे डॉक्टर विजयकर याविषयी? हे सायकोलॉजिकल डिसऑर्डर आम्ही तेच सांगतो ना की जे माइंड जे आहे दॅट इज द बेसिस ऑफ ऑल द डिझिजेस. आणि सगळे आजार तिथूनच सुरू होतात. बरं. इनफॅक्ट ह्या ओल्ड एजमध्ये जे म्हणतात की एकदा माणूस रिटायर झाला की त्याला एक सायकोलॉजिकली आपण युजलेस आहोत, आपल्याला काही काम आपण काही कामाचे नाही आहोत, की आता मी कमावत नाही, लोक मला हसतील, हे मला सगळे पाळतील का, माझी मुलं माझ्याकडे बघतील का, हे एक प्रकारचं इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो. त्याच्यानंतर त्याला निग्लेक्टेड फिलिंग वाटायला लागते, कारण मुलं मोठी झाली आहेत, लग्न झाली आहेत, कोण विचारत नाही. निग्लेक्टेड फिलिंग पण असू शकते, निग्लेक्टेड पण असू शकते. कारण अलीकडे कोणाकडे मुलांकडे म्हणजे मुलांना आणि सुनांना आई वडिलांकडे बघायला टाइम नसतो, प्रत्येक जण आपापल्या कामात गर्क असतो, तर निग्लेक्टेड नसतो. तर ह्या सर्व कारणामुळे एक अमुक हार्मोन्स जसे न्यूरोट्रान्समीटर जास्ती सिक्रेट व्हायला लागतात आणि काय काय नर्व्ह डॅमेज व्हायला लागतात आणि हे सगळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, अल्झायमर्स, सिनाइल डिमेन्शिया वगैरे सुरू होतात. आणि मुख्य म्हणजे असं सांगायचं म्हणजे की मेल्स मध्ये त्यांनी विचारलं होतं की स्त्रिया या ठिकाणी अर्थातच मगाशी ज्यांनी प्रश्न विचारला होता डोंबिवलीवरून, या ठिकाणी निश्चित सांगावं लागेल की स्त्रियांचे जे हार्मोन्स आहेत हे निश्चितच मनावरती सुद्धा परिणाम करत असतात. कारण हार्मोनल इम्बॅलन्समुळे बऱ्याचदा मेनोपॉजल सिंड्रोम ह्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो आणि याची कारणं ही वेगवेगळी आहेत. अर्थातच ती आपण वेगळ्या कार्यक्रमामध्ये त्याची चर्चा करणार आहोत. आज आपला कार्यक्रमाचा विषय हा होमिओपॅथिक उपचार पद्धतीविषयी आहे. तर जाता आता डॉक्टर विजयकर, मी पुन्हा एकदा विचारू इच्छिते की होमिओपॅथीमध्ये, कारण हे आपण आजार आता बघितलं आणि होमिओपॅथीमध्ये अतिशय प्रभावी अशी चिकित्सा पद्धती आहे, त्याबद्दल निश्चितच आणि सगळं क्रेडिट जे आहे ते तुम्हाला जातं. पण प्रिव्हेन्शनसाठी, कारण पुन्हा एकदा आम्ही नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत आलेलं आहे की आपली जी आरोग्याची जी त्रिसूत्री आहे की त्याच्यामध्ये डाएट म्हणजे आपण जे डे टू डे ह्याच्यामध्ये आपलं जे खाणं पिणं आहे, एक्झरसाईज आणि मेडिसिन, ही तिन्ही गोष्टींचा प्रभावीपणे वापर आपण करत असतो. त्याबरोबरीने आपण योगासारखे किंवा ब्रह्मविद्येसारख्या काही मानसिक संतुलन राखण्यासाठी ज्या काही नेसेसरी एक्झरसाइजेस आहेत त्याचाही वापर आपण करू शकतो. त्याचप्रमाणे एरोबिक्स आहे, तर ह्या सर्व गोष्टींचा अवलंब आपण निश्चितच या ठिकाणी करायला हवा. ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला ट्रीटमेंटची गरज पडते तर होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये अतिशय प्रभावी औषध या ठिकाणी आपल्याला डॉक्टर विजयकर किंवा डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलं या ठिकाणी अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण आपल्याला तर मी जाता डॉक्टर विजयकर तुम्हाला विचारू इच्छिन की अशा प्रकारचे जेव्हा होमिओपॅथिक उपचार पद्धती देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा प्रेक्षकांना तुमचा सल्ला काय राहील या ठिकाणी? प्रेक्षकांना मुख्य सल्ला असा आहे की नुसतं होमिओपॅथिक औषध खाणं म्हणजे होमिओपॅथिक चिकित्सा नव्हे. ते एका प्रॉपर इन्स्टिट्यूशनली क्वालिफाईड होमिओपॅथकडे जाऊन जो व्यवस्थित हिस्ट्री घेतो आणि रोग्याचा इलाज करतो ना की रोगाचा, अशा डॉक्टरकडे जाऊन आपण आपली चिकित्सा करावी. बरं. कारण नुसतं गोळ्या खाणं पुस्तकात वाचून ही होमिओपॅथिक चिकित्सा नव्हे आणि त्याच्यामुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त होऊ शकते. अतिशय महत्वाचा भाग आहे की तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही नेहमी कार्यक्रमात सांगत असतो आमच्या प्रेक्षकांना की कुठलाही रोग असू देत म्हणजे किंवा कुठल्याही चिकित्सा पद्धती असू देत, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक,
तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या चिकित्सा पद्धतीचा अवलंब करा, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही किंवा साईड इफेक्ट होणार नाही याची दक्षता घ्या. सगळ्यात महत्त्वाचा भाग की आपला या ठिकाणी कार्यक्रम रंगलाय, पण वेळ या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतं. या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल डॉक्टर विजयकर आणि डॉक्टर साळुंखे तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी निश्चितच प्रदर्शित करायला हवेत. त्याचप्रमाणे आमच्या प्रेक्षकांनी सुद्धा आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो. तुम्ही वेळोवेळी आम्हाला असाच सपोर्ट करत आलेला आहात, त्याबद्दल निश्चितच या ठिकाणी तुमचे आभार प्रदर्शन मला करायला हवेत. सर्व दूरदर्शनच्या वतीने आणि हॅलो डॉक्टर परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता पुढीलप्रमाणे आहे. निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400003. मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचा आभार मानतो. धन्यवाद.